राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या 5 मिनिटांमध्ये झटपट 25 ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये की राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली आहे। तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशामधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या सरसकट कर्जमाफीचा शासन निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे आणि त्याबद्दलची देखील सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळेच आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग आजची पहिलीच अपडेट अशी आहे की सरकार करणार 5 लाख टन कांदा खरेदी। कांद्याच्या निर्यात बंदीला आणखीन मुदतवाढ दिल्याने बाजारामध्ये येणाऱ्या कांद्याचे दर पडतील या भीतीने शेतकरी चिंतेमध्ये आहेत। त्यांचे हित लक्षामध्ये घेता केंद्र सरकारने मंगळवारी पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये 5 लाख टन रब्बी कांद्याची खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे। तर मग कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय बैठक होणार आठवडाभरामध्ये। भाजप सरकारच्या काळामध्ये 2017 मध्ये राबवण्यामध्ये आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महाआयटीचे अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत या आठवड्यामध्ये बैठक होणार आहे। महाऑनलाईन कडील कर्जदारांचा डाटा पुनर्स्थापित होत नसल्याने कर्जमाफीमध्ये अडथळे येत आहेत। त्यामुळे महाआयटी महाऑनलाईनचे अधिकारी आणि वित्त विभागाचे सचिव, सहकार विभागाचे सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये यातील अडथळे काढण्याच्या चर्चा देखील करण्यामध्ये येणार आहेत आणि लगेचच राज्यामधील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। तर मग कापसाचे भाव पुन्हा वाढतील। कापसाचे भाव 300 रुपयांनी नरमले आणि पुढे कापसाचे भाव कशा प्रकारे राहतील तर कापसाच्या भावामध्ये मागील आठवड्यात नरमाई दिसून आली। अनेक बाजारांमध्ये कापसाचा सरासरी भाव क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांनी कमी झालेला दिसतो। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। कापसाचे भाव नेमके कशामुळे कमी झाले, पुन्हा वाढतील की नाही ही चिंता शेतकऱ्यांना आहे। पण सध्या कापसाचे भाव कमी होण्यामागे प्रामुख्याने 3 कारणे आहेत। कापसाचा भाव मागील आठवड्याभरामध्ये कमी झाला आहे। सरासरी भाव पातळी 7400 रुपये ते 7700 रुपयावरून सध्या 7200 ते 7700 रुपयापर्यंत कमी झाले आहे। तर कमाल भावही नरमले दिसतोय। गुजरात आणि महाराष्ट्रामधील कमाल भाव 8200 रुपयावरून 100 रुपयांनी कमी झाला। तर कापसाचा भाव सध्या हमी भाव दरम्यान आहे। तालुक्यामधील 151 पैकी 124 गावे पात्र तर 27 गावे ठरली आहेत अपात्र। मालेगाव मधील 27 गावांचे दावे पीक विमा कंपनीने नाकारले आहेत। जिल्ह्यामध्ये 4213 हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड, यामध्ये भुईमुगाचे सर्वाधिक क्षेत्र आहे। तीळ, मूग, भाजीपाला यांची देखील लागवड, उन्हाळी सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का सध्या वाढतीवर पाहायला मिळत आहे। अनुदानच थकवता तर योजना राबविता कशाला, 356 शेतकऱ्यांचे थकले 2.25 कोटी। तसेच केंद्राच्या योजनेचे थकले 1,61,00,00,000 रुपये। पाणी टंचाई आणि कमी दरामुळे दूध उत्पादकांची कोंडी। राज्यामध्ये गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर 25 ते 26 रुपयांवर खाली आला आहे। यामध्ये खर्चाची तोंड मिळवणी करताना शेतकऱ्यांची नुसती तारेवरची कसरत सुरू आहे। तर दुसरीकडे तीव्र होत चाललेल्या टंचाईच्या झळा आणि पशुखाद्याच्या वाढत्या दराने त्यामध्ये आणखीनच भर टाकले आहे। परिणामी राज्यामधील दूध उत्पादकांची मात्र पुरती कोंडी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। विजेसाठी ऐन होळीमध्ये 100 शेतकऱ्यांचे आंदोलन, महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जन आक्रोश मोर्चा। अकोला बाजार समितीमध्ये तुरीला सध्या सरासरी 9600 रुपयांचा भाव मिळत आहे। या हंगामातील तुरीची काढणी जोमाने सुरू असून बाजारामधील आवकी सुधारलेली आहे। अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तुरीला सरासरी 9600 रुपये प्रति क्विंटल चा दर पाहायला मिळत आहे। तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।